बेटा शप्पाईस करा मग. हा नमस्कार. ती उद्या करणार. उद्या उद्या केलं होतं हे बघ. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये रोहिणी राम सावळे ब्लॉगमध्ये. तर कशा आहात तुम्ही? मस्त मजेतच असाल. तर आज आपल्या घरी काय आजी? पाची 5 दिवस झाले. किती पाचशे झाले आजी? तुमचं नमस्कार विसरले वाटतं तुम्ही? विसरत नाही. हे बघा अशी काही सजावट केलेली थोडीफार आता चालू आहे. नमस्कार. रोहिणीचा भाऊ आहे बघा. इकडे बघा लाडूला तुम्ही ओळखत असाल. इकडे आहे. काय चालू? काय गडबड काय? आणि रोहिणीची बहीण. मी तुम्हाला पुढे दाखवतो काय चालू काय नाही विषय. आणि भाऊ कुठे? काय भाऊ वहिनी कुठे? अच्छा, खूप उशीर केला तुम्ही. अजून किती लवकर यायचं. आणि तुम्हाला शिवजयंतीच्या शुभेच्छा देतो. मी ते विसरलाच होतो कालच्या व्हिडिओमध्ये, पण आज म्हटलं चला 1-2 मिनिटात परत मी तुम्हाला रिटर्न भेटतो बॅक. आता हे 5वी झाल्यानंतर डोळे खोलत असते का बाळ? नाही, आता बाळाचे डोळे लावून घ्यायला खोलतं का बाळ 5व्या दिवशी नंतर? हे बघा काय झालं तुला? काय दुखायला आता? हा ती पंकजा तिकडे बसेल. परी कुठे आपली? परी 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 आहे इकडे. बेटा इकडे लवकर. बेटा लाईक करा, सबस्क्राईब करा म्हण लवकर म्हण. हा हे बघा इकडे फोन आहे आपल्या किचन मध्ये. नमस्कार. ती उद्या करणार. उद्या केलं होतं हे बघ. बेटा शप्पाईस करा मग. हा आजूक सप्पाई करा. आजूक तसं नाही करू. तसं नाही करू. तसं लात नाही मारू. आणि पिऊ कुठे आपली? भेटले का तुझ्या मऊला? बाळ बघितला? दप्तर दिसलं परीचं? छान आहे. दप्तर कुठे तुझं? छान आहे बाळ. कोणासारखं दिसतं? नमस्कार. कोणासारखं दिसतं बाळ? पण आता तुझी बहीण म्हणती रोहिणी भाऊ सारखं दिसतं, तू म्हणती माझ्यासारखं दिसतं. नेमके कारण मला काही समजणच नाही. घरातल्या घरातच हिस्से पडू राहिले. हा आता तिच्या मोठ्या बहिणी विचारले, ती म्हणती राम काका भाऊ सारखे दिसत. कुठे तुझी बॅग? हे बा अशी काही पाठी पण लागत असते का काय? एवढं काही सामान लागतं बघा. आणि दुकानात लवकर बंद केलेली आहे. हिमालय सांगलं ना. घेतो बाबाला पण घेतो. रोहिणीचे बाबा पण येल आहे, त्यांना पण तुम्हाला दाखवतो. आबाजी
तुमची लेख कधी येईल? उद्या पारा दिवशी. तू कोण असं तोंड बारीक केलं रोहिणी? मग ते सांग काय दुकान सर्दी झाली का? सर्दी नाही ते कंबर वगैरे दुखत नंतर. हो का? 6 महिने त्रास होईल तिला. हा नॉर्मल डिलिव्हरी सोपी असती का? बघितलं बाबा मी. बघितलं ते. हा पिलं उठ रे. जास्त ताण नको घ्या जो. व्यवस्थित राहायचं. अशी मोकळी टाकली समोर वर. थोडस चालायचं जेवण झाल्यावर. आता काय सगळं लावलं. नाही ते पडू पडू पाय सुचते ना. ते तर नाही जमत ना. नाही ना आता डिलिव्हरी झाली ना. आता 3 महिन्यातच घरात राहायचं. हो का? घरातल्या घरात म्हणालो मी. नाही फिरायचं. अच्छा उबदार पाहिजे 6 महिना. ओके. उबदार असलं का मग नंतर त्रास होत नाही. डोक्याला नाही बांधलं डोकं दुखतं नंतर. कलमा सहन होत नाही. पण ते कानात असतं ना. ते कानात कापूस टाकणं पडतं ना. हा तरी डोक्याला बांधायचं. फॅन लावायचं का? फॅन नाही. जेवढी गरमीत राहील तेवढं चांगलं असतं डिलिव्हरी. फॅन लावायला कोण? आणि तुम्हाला बाळाचा फेस पाहायचा असेल तर मी उद्या किंवा परवा दिवशी फेस रिव्हील करणार आहे. तर माझं डोकं बंद बंद करतं माझं. मला सहनच नाही होत. आणि मला कमेंट मध्ये नक्की सांगा की बाळ कोणासारखं दिसतं. बिट्ट चांगलं आहे का? रुमाल वेगवेगळे ठेवा. तोंड पुसायला वेगळं हे करायला वेगळं. हे पण कशाचं पीठ आहे ते? ते सगळं सामान लागतच त्याला का? अच्छा बिट्टू उठ रे. रांगोळी बघा. दमची दम रोहिणी सारखी. पण आता काय म्हणले की तुम्हाला? आता काय म्हणले माहिती का तुमच्यासारखी दिसते. नाही नाक वगैरे सारखंच आहे तिचं. हा फक्त कलर रोहिणीवर गेला. रोहिणी होती आमची कापसावानी. तुम्हाला सांगू का मुलापेक्षा मुली सुरल्या कधी. माहितीये मला 3 आहेत. मला सांगायची गरज नाही. 3 आहेत मला 3. मी स्वतः आणि समजते. मुली जन्म घ्यायला बी त्याला भाग्य लागतं. एवढ्या हुशार आहेत. काल पीए आलता. तो पीआय नाही का आपल्या इथला. त्याच्या आईच्या हाताने त्याचा सत्कार झाला. अख्ख्या शाळेमध्ये अनाऊन्स केलं इथं शिक्षण फुकट म्हणून. मग मी काय म्हणाल तुम्हाला. हा पोरग तरी तुम्ही का ते तरी त्याला काहीच नाही ध्यानात राहत मागचं. ते कसं हसत पोरेल तरी ध्यान राहतं. तुम्ही कधी बी हाक मारा कधी बी उभा राहील. ते कसं असतं पण आशा असती. माया असती माया. हा ते पोराची आशा असते. असते. तर मग अजून आणखीन पुढे बाकी ना खूप सारा. ते आहे पण एकदा झालं का सुरुवातीला मग ताण नाही राहत. पहिली डिलिव्हरी होती नॉर्मल झाली ही खूप मोठी गोष्ट. मी अक्षरशः तुमच्या व्हिडिओ बघून रडले. आम्ही इथं नव्हतो. मिस केला आम्ही तो दिवस. आमची रोहिणी एवढी बारीक तिने सहन कसं केलं. हे मेन मुद्दा आहे. अष्टपुष्ट बायकांना सहन नाही होत. नॉर्मल डिलिव्हरीचा त्रास सोपा नाही. नवीन जन्म तब्येत किती डाऊन आहे. मग नवीन जन्म होतो बाईचा माहितीये. बघा तुमचा बिट्टू आम्ही सजवला. नाही आमच्या बिट्टूचा फेस रिव्हील नाही करत सध्या. नाही पुढच्या त्याच्या पुढच्या व्हिडिओ मध्ये. आणि आमचं बाळ जर मोठं झालं 18 वर्षाचं तेव्हा पूर्ण व्हिडिओ पाहिजे. कदाचित आपलं चॅनल व्यवस्थित राहिलं तर राहील ना. मग आता युट्यूब बी असं एक प्लॅटफॉर्म आहे. त्या आपण जितकं विचारलेलं आहे का पुरं राहतं त्याचं सेव कधी पण बघा. तुमचा मेवना काय करतो सटवाई काढतोय. हो का पार्टीला सटवाई काढतोय. शेवंगा पोल्या करायच्या मला. चला मी 5 मिनिटांना परत तुम्हाला भेटतो. हे सगळं रेडी झाल्यावर. नंतर त्रास. हे बघा आता चालू झालेला आहे आपला 5वीचा कार्यक्रम. तिकडे थांबू का? बरोबर आजी कुठे? हे बघा हे बाबा आहे रोहिणीचे. नमस्कार. हे पहिल्यांदाच आले आपल्या व्हिडिओ मध्ये. ती जास्त येत नाही. लांब गाव असल्यामुळे त्यांना जास्त समजलं वयानुसार त्याच्यामुळे ती येत नाही. कशी आहे मुलगी बाबा? बरी आहे ना? हालत गेलं बाकी जेवण घेऊन केलं? अच्छा चाल. तर चला भेटतो तुम्हाला 5 मिनिटांना परत. झाली का रोहिणी कुठे?
रोहिणी थोडी मग कोण आहे? रोहिणीची बहीण आहे. रोहिणी झाकून की टाकलं लेकरू. हा इकडे बघ का हो गाडा ही रोहिणीची. ते लहानच असतं ना पिऊला अंगात सर पिलू सरक ना मुंडकं चांगलं लागतं. तिच्या अंगात दे ना. ते झाकलं नाही दे. दर घे, मांडी घाल ना रोहिणी. नको राहू दे. नीट घे मुंड काय बघ. हा बस व्यवस्थित. तिची टाका अंगावर काकू टाका अंगात टाक. इकडे येते मुठीत केलं तू बस बाई इथं. पिलू इकडे आपलं नाही काय काम. आमच्या बाबूला खुशाल ठेवी. अरे बघा भाऊ दी कसं मग तिला काय भाऊ दी तुम्हाला. भाऊ होणार आहे दुबारा आता. बरे बाबा पण त्या भाऊला टाइम आहे अजून 5 वर्ष. हा 5-7 जे होईन ते 5च्या वरतीच. आता कसं बोलले हा त्यांनी त्रास पाहिला ना रोहिणीचा. पुढच्या पुढे बघू आता. बापरे किती बोललं झालं गे. दुसरा कपडा घेऊन कोण तुझ्या कोणी टेक इथं टेक तिला. माग सरक जर सकतो. सरक माग. काय करत दोन झाकाच त्याला नाही. नाही नाही हे नाही ही आमची पिवडी आहे पिवडी. ले हसती ही आमची पिवडी. पिवडी तिला घेऊ बेटा. हा इकडे माझ्या जवळ दे तिला. तू पुढे व्यवस्थित तू पाय पड केला ना. पडा कोमल तू हे कर ना तुमचं दिवाचा बसा. अरे बापरे बापरे बाप. उठ परी चला. रोहिणी पाय पड. जय बाप्पा जय बाईला सुखात ठेवा. बाई रडती बाई. रोहिणी इकडं काय झालं. इकडे पिऊ राडा पिऊ. बळजबरी केला जमतच नाही आई. खाली वाका खाली. धर का परी धर. हा लाव आता. बापरे बाप. ती तुम्हाला कुंकू लावती ना. अच्छा असे 5 काढणं पडते का. नाही इकडे 6 झाले. ते तिकडे 2 7. हे आधी हे 3 आहे हे 2 आणि हे 5. हो का हे असं काढणंच पडतं का. पिवलेच राडा लागली बाबा. नाही आधीच येते काही. हा 5 इकडेच झाले मग. हा या आधीच पाय पड बट्टा. पाय पड ना. वर नको जाऊ. 5वी. तर हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट मध्ये सांगा. आपल्या चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. भेटतो नवीन व्हिडिओ मध्ये. व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट मध्ये सांगा. चला तुम्हाला मी फेस पण दाखवणार आहे पुढच्या व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र.